राज्य में कपास उत्पादक किसान मुश्किल में है और सरकार के पास उनके लिए पैसे नहीं, लेकिन सत्ता पक्ष के विधायकों को फंड जरूर दिया जा रहा है। ये सवाल उठाया है कांग्रेस विधायक दल के नेता विजय वडेट्टीवार ने। वडेट्टीवार ने कहा कि स्थानीय निकाय चुनाव से पहले सत्ताधारी विधायकों को 5 करोड़ रुपए का निधि देना विरोधियों के साथ अन्याय है। उन्होंने सरकार पर आरोप लगाया कि कर्ज में डूबे राज्य में विकास नहीं बल्कि सत्ता पक्ष की खेरत नीति चल रही है। साथ ही लाड़की बहन योजना में गड़बड़ी और पारदर्शिता की कमी पर भी उन्होंने अपनी प्रतिक्रिया दी है। मतांसाठी, मत मिळवण्यासाठी, मतावर सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी हे केलेलं ढोंग सोंग हे आता उघडकीस येत आहे। जनतेच्या मेहनतीचा, जनतेच्या परिश्रमाचा पैसा हा योग्य रीतीने वापरला गेला पाहिजे। त्यावेळेस यांना अक्कल नव्हती काय की यांच्या अकलेची दिवाळखोरी निघाली होती सत्तेमध्ये बसून? त्यावेळेस ही अक्कल का वापरली नाही? त्यावेळेस डोकं का चालवलं नाही? हे कोण लाभार्थी आहेत, कोण चुकीचा माणूस लाभ घेतोय? पण त्यावेळेस मात्र नाही, सत्ता मिळवायची, लाडक्या बहिणीला बनवून त्यांची बनवाबनवी करायची, फसवणूक करायची म्हणून पैसे दिले ना। मग दिले तर आता कशाला अटी शर्ती हे ते केवायसी फवायसी सगळं काय चांगलं आहे? हे योजना गुंडाळायची आहे, हे त्यामागचा उद्देश आहे। जिल्हा परिषदेनंतर आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ही योजना बंद झालेली दिसेल। हे छाती ठोकून किती सांगू दे सरकार, आम्ही बंद करणार नाही, आम्ही बंद करणार नाही, हे छाती फाडून घेतील तरी ही योजना बंद होणार आहे आणि फाडल्यावर ते दिसणार आहे उद्या योजना ही बंद होणार आहे। कापूस खरेदी करताना केंद्राने जे निकष लावले त्या निकषाचा आधार घेतला तर शेतकऱ्यांचा कापूस ते खरेदी करू शकत नाही। कापूस आता शेतकऱ्यांच्या घरात पडायला लागला, अद्याप केंद्राकडून मंजुरी नाही, कुठलीही मंजुरी आलेली नाही। 1% मंजुरी आली नाही, 1 सेंटरची सुद्धा मंजुरी आली नाही। आणि तोपर्यंत यांची मंजुरी येईल तोपर्यंत आता संकटात सापडलेला जे काही थोडं बहुत निघताय शेतात तो व्यापाऱ्यांनी कडे देऊन मोकळा होईल। म्हणजे व्यापाऱ्यांनी लुटायचा आणि मग एफसीआयनी खरेदी सुरू करायची। सीसीआय सेंट्रलचा काँग्रेस आपला कॉटन फेडरेशन म्हणजे काय म्हणतो त्याला सीसीआयनी हे आता जे काही सेंटर आहेत ते आता सुरू करायला पाहिजे होते, ते का लेट सुरू केले? आणि पणननी सुद्धा पैसे नाही म्हणून सरकारकडून पैसे घ्यायला पाहिजे। तुम्हाला आमदारांना वाटायला 5-5 कोटी रुपये आहेत, मग या कापूस खरेदीसाठी पैसे नाहीत का? समृद्धीसाठी 1 लाख कोटी आहेत, जमीन खरेदी करण्यासाठी 20,000 कोटी रुपये आहेत आणि आज शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही किंवा कापूस खरेदीसाठी पैसे नाही, तर शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम सुरू झालेलं आहे। जे दर आता मिळत आहे ते 5,000च्या वर मिळत नाहीये आणि उद्या जर कापूस व्यापाऱ्यांच्या खिशात गेल्यानंतर ते सीसीआयचे सेंटर उघडून काही उपयोग होणार नाही असं मला वाटतं। सध्या हे लोचट जे आहेत त्या लोचट लोकांना, लाळगोटे लोकांना, सत्तेशिवाय जगू शकत नाही असं वाटणाऱ्यांना, सत्तेसाठी हपापलेल्या लांडग्यांना त्यांच्या डोक्यात असलेच विचार येणार, त्यापेक्षा दुसरे विचार येऊ शकत नाही। ते सत्तेसाठी वाटेल ते असा तो प्रकार आहे। वैचारिक कुठलीही राहिलेली नाही, आयडियोलॉजी राहिली नाही। त्यामुळं अजित पवारांचा पक्ष हा आता जे काही सांगतोय की आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, तर हा बनवाबनवीचा खेळ आहे। रोज भाजपाशी मांडीला बसवून सत्तेमध्ये सहभागी झालेला पक्ष जो जातीयवादी पक्षाबरोबर आघाडी करून सत्तेचा मलिदा खातोय तो पक्ष कधी धर्मनिरपेक्ष होऊ शकत नाही। हे केवळ काँग्रेसच्या मतांना छेद देण्यासाठी हा बुरखा पांघरून अशा प्रकारचं सोंग घेऊन हे लोक फिरत आहेत।